ओ वाव, या विलाची एंट्रीच जबरदस्त होती एकदम. ग्रीनरी ग्रीनरी काय मेंटेन ठेवलं होतं. या पूर्ण जागेवर कमीत कमी तो बोलला होता की 20 विला आहेत. त्यातला एक विला आमचा होता. ला झमोरा असं या विलाचं नाव. विलाची क्वालिटी त्याच्या डोअरवरूनच कळते की तितकंच खरं आहे. एवढा उंच डोअर आणि ही समोरच एक अप्रतिम पेंटिंग. ही एवढी आवडली मला की ह्याच्याजवळ मी खूप फोटोज काढले. त्या विलाची हाईट पण खूप होती. मस्त मेंटेन केला होता. वर खाली जमीन असल्यामुळे खालच्या साईडला एक बेडरूम, हॉल, किचन आणि वरच्या साईडला 2 बेडरूम असं त्यांनी केलं होतं आणि टेरेस. हा आहे हॉल म्हणजेच डायनिंग एरिया. याचा हॉलमध्ये पण अगदी कोणा टू कोणा त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं. अगदी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ठेवून इतकं ते सुंदर दिसत होतं. डायनिंगवर पण काही छान. हा मिरर तर खूप छान होता, अगदीच म्हणजे भारी. आणि त्याच्या बाजूला हा बेडरूम, हा 3rd बेडरूम. 2 वरती, 1 हा खाली. सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी. आपण विंडोच्या बाहेर बघणार तरी पण ग्रीनरी होती. अतिशय सुंदर. अगदी कोपरा त्यांनी असं प्लांट्स लावून वास ठेवून इतकं छान डेकोरेशन केलेलं होतं ना. त्यांची ती लाईटिंग वगैरे ओ हो. आम्हाला यार तर विला बघून असं वाटत होतं की आता कुठं फिरायला जायचंच नाही. बघितलं इतकं सुंदर इंटेरियर केलेलं होतं. वाव, पूल पॉइंट. चला तर मग इथलं किचन बघूया आपण. वाव, एक ड्रॉवरमध्ये मस्त ठेवलेलं होतं सगळंच आहे. अरे वा, बाउल, चाळण, अरे वा, पॅन पण आहेत. काहीही जेवण बनवू शकतो आपण. इथं बघून असं वाटत होतं की अरे इथंच जेवण बनवूया. सगळं ग्रॉसरीज घेऊन यायचं आणि जेवण बनवायचं आहे ना. हा पार्ट मला खूप आवडला होता. त्याचे जे फोल्डिंग होतं ना ते खूप आवडलं मला. एक से एक ग्लासेसचे सेट होते तिथे. ग्लासेसचे सेट होते, मस्त होतं. एकदम इम्प्रेस झाली बाबा एक डिझाईन. हां, सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे हे कॉफी मग. पण त्याच्यात कॉफी कसं बनवतात डोंट नो, पण त्याची डिझाईन खूप मस्त होती. ते समजलं नाही म्हणून मी कॉफीही बनवला नाही. तिथं शुगरही ठेवलेलं होतं, कॉफी ठेवलेली होती, सगळं ठेवलेलं होतं. मिल्क पावडर पण होती. आपण बनवू शकतो, पण ते आपल्याला काय आयडिया नाही ते बनवायची. हे फिश बाउल मॅग्नेट करून ठेवायचं. मस्त. ते बाउल बघूनच स्वयंपाकाची इच्छा होते आहे ना. आणि हा एक पार्ट होता मस्त. क्रॉकरी सेट होते यार, एक से एक होते. असं वाटतं ह्याच्यात जेवायचं का त्याच्यात जेवायचं. प्लेट्स, बाउल, मस्त डिझाईन्स होते यार. आपण हे खूप सांभाळून वापरला. हां, हे मी व्हिडिओजमध्ये पाहिले होते की अशा टाईपचे पण नळ असतात, रोटेट होतात आणि अख्खं म्हणजे तुम्ही साफ करू शकतात. आता बघू, मी माझ्या घरीही लावून घेईल. आणि हे खूप छान प्रकारचं वॉटर फिल्टर होतं. आणि हा फ्रीज. चला आता हॉलचं सगळ्यात भारी व्ह्यू दाखवते हॉलमधला. हा आहे पूल एरिया. आम्ही पहिल्याच दिवशी पूलमध्ये उड्या मारल्या होत्या. वाव, असंच घर असतं तर किती भारी ना. मस्तच.
एकदम नीट क्लीन होता ते विला, कुठे घाण नाही, कुठं काही नाही, मस्तच. पूलमध्ये न्यायचं सुकण्यासाठी बाहेर. ते सुद्धा ठेवलेलं होतं त्यांनी. वाव, सकाळी सकाळी इथं चहा नाश्ता करण्याची मजाच वेगळी ना. चला आता आपण वरती जाऊया. खालचं आपण हॉल, डायनिंग एरिया वगैरे सगळं बघितलं, बेडरूम वगैरे, किचन, पूल वगैरे. आता वरती जाऊया. वरती जो बेडरूम होता तो एक मी घेतला आहे आणि एक वैदी बोलली होती की मी घेतले, पण झोपली तर काय नाही. ठीक आहे. हां, इकडून हे टेरेसला जाण्याची जागा आहे ही. पहिले तुझा ओके, वैदीचं बेडरूम. प्रत्येकाच्या बेडरूममधून वेगवेगळा व्ह्यू आहे. खूप सुंदर आहे, मस्त वाटतं, फ्रेश फील. ओके, तुझं बाथरूम दाखव. एक एक वस्तू बघण्यासारखी आहे. लाइटिंग मस्त व्हिला एकदम. बाथरूम पण बघण्यासारखी असतील तर काय कमाल आहे बाबा, मस्तच. वाव. चला माझ्या बेडरूममध्ये चला. हे हां, लॉन्ड्री बॅग आहे ही. आणि हे वॉर्डरोब. प्रत्येक वॉर्डरोब प्रत्येक रूममध्ये वेगवेगळ्या टाईपचं डिझाईन केलेलं आहे. तो वस्तू पण शोपीसला मस्त ठेवलेले आहेत. पेंटिंग तर जबरदस्त. ओके, नेक्स्ट रूम माझा. हे इथून खालून व्ह्यू, बाल्कनी. या विलामधला सगळ्यात मोठा बेडरूम हा माझा. हा सगळ्यात मोठा बेडरूम आहे. हा माझा बेड. एक्स्ट्रा कोणाला झोपायचं असेल तर ओके, इकडे या बेडरूम मध्ये सगळ्यात अट्रॅक्टिव्ह गोष्ट आहे शंख. सुंदर आहे ना, वाजवत नाही यार पण ते कॅन्डल लावायसाठी मस्त आहे ना. आमच्या बॅगा मस्त सेट करून ठेवलेल्या आहेत. चला आणि कशासाठी ठेवले माहित नाही, पण एकदम सुंदर वस्तू वाटते. पण तिला वस्तू ठेवण्यासाठी असं यूज केलं जातं. म्हणजे काही तुम्हाला ठेवायचं असेल, लॉक पण याला. ओके, चलो माझं बाथरूम. दिवसातून 2, 3, 4 वेळा तरी इथे आंघोळ करायला लावलं तरी करू आपण. इथे आंघोळ करायची आतमध्ये. वा, सगळं दिलेलं आहे. शॅम्पू, कंडिशनर, जेल सगळं मस्त ब्रँड एकदम. इथलं युनिक पण काय माहिती का, ते वेगळं आहे सगळं ना. याला काय म्हणतात? हँड शॉवर. नाही, शॉवर म्हणतात, पण हे जे वापरलंय ना
प्रॉपर सारखं मस्त लुक फिनिशिंग येते है ना. चला बेसिंग बघितलं. बाथरूम मध्ये पण ते काय म्हणतात शोपीस ते पण काही डिझाईन केलं मस्त आहे. चला मोस्ट ब्युटिफुल व्ह्यू दाखवते तुम्हाला मी. चलो फॉलो मी. करू वन ब्युटिफुल व्ह्यू माझ्या बेडरूम मध्ये. 1 2 3. हो अजून काय पाहिजे यार. मस्त ना. इथून व्ह्यू पण दिसतो फुलाचा वरून. त्या साईडला पण छान आहे. ठीक आहे ना. पूर्ण पूर्ण ही जी इस्टेट आहे ना पूर्ण इस्टेटमध्ये असेच बघले 3 BHK 2 BHK बंगलो बनवलेले आहेत. म्हणजे टोटल 20 आहेत आणि असेच विथ स्विमिंग पूल. प्रत्येकाचे प्रायव्हेट पूल्स आहेत. तर कसा वाटला माझा विला. तुम्हाला जर बुक करायचं असेल तर मी तुम्हाला खाली नंबर वगैरे टाकेल आणि विलाचं नाव सांगेल. तर कसा वाटला माझा विला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला. बाय.